हॅलो अँड वेलकम टू द चॅनल गाईज. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या सेकंड ब्लॉगमध्ये. सर्वात पहिले तर तुम्हाला गुड मॉर्निंग. आत्ता वाजले आहेत 12:30. गुड मॉर्निंग याच्यामुळं कारण की माझी मॉर्निंग आत्ता झाली आहे आणि आज तर आपल्याला हॉस्पिटल ड्युटी नाही आहे बट जिमला जायचं आहे. सो मी जिमला अजून निघेल 1-1.5 तासाने. आय गेस 1:30-2 वाजेपर्यंत तरी निघेलच. आणि आजचं वातावरण पण खूप छान झालं. तुम्हाला दाखवतो. गरम गरम एकदम कडक ऊन पडले, कडक वालं एकदम. हे बघा, सो या थोडंसं ऊन तर आहे बट इट्स ओके. उन्हामध्ये चालत जायचं असतं. चालत याच्यासाठी जायचं जिमला कारण की थोडंसं प्री वर्कआउट म्हणू शकतं किंवा थोडेसे कार्डिओ झाल्यासारखं होतं. सो आपण चालत जाऊया जिमला. आणि येताना मार्केटमध्ये जायचं. मार्केटमध्ये मी तुम्हाला दाखवतो की गोष्टींची प्राईस इकडे थोडीशी डिफर कशी करते रादर दॅन जशी इंडियामध्ये आहे. सो आय टेल यू एव्हरीथिंग. आणि सुरू करूया आजचा ब्लॉग आपण. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली मित्रांनो की कालच्या ब्लॉगमध्ये एक छोटीशी मिस्टेक झाली होती. म्हणजे एडिटिंग मिस्टेक होती ॲक्च्युली ती. एका शॉर्टसाठी मी रिटेक घेतला होता जो मी ट्रिम आउट करायचा विसरलो. सो आय विल कीप दॅट इन माइंड आणि अशी मिस्टेक परत होणार नाही. सो सॉरी फॉर दॅट. बट या विल कंटिन्यू विथ द टुडेज ब्लॉग. आपण आता निघतो जिमला. हे शूज जे घालून जायचे आणि हे शूज जे सेकंडरी शूज म्हणून जिममध्ये वापरण्यासाठी. कारण की तुम्ही जिममध्ये आतमध्ये गेल्यानंतर बाखलकी म्हणजे जे शू कवर असतं ते घालून आतमध्ये जावं लागतं आणि आतमध्ये गेल्यानंतर चेंज करून मग आपल्याला दुसरं शूज घालून मग आपल्याला वर्कआउट करावं लागतं. सो ready for the gym guys, here we go. This is the route guys I was talking about. इथून होते रेल्वे पास. जिमला जायला तसे तर 20 मिनटं लागतात मित्रांनो. टोटल 20 मिनटं चालत. बस पण जाते त्या रूटपर्यंत बट तेवढ्यासाठी बस कोण करणार. बसचे पण किती 32 रुपये असतात. 32 रुपयामध्ये हे एक वैशिष्ट्य आहे रशियन बसेसचं. 32 रुपयामध्ये ऑलमोस्ट तुम्ही सर पूर्ण सिटी फिरू शकता. एका स्टॉपला 32 रुपये द्या. लास्ट स्टॉपपर्यंत तुम्ही बसलात तरीही काय अडचण नाही. आणि हे असतं बस स्टँड. दिस इज द बस स्टँड. आणि ते आहे पॅत्रोचका स्टोअर जिथे आपण येताना जाणार आहोत ग्रॉसरीज घेण्यासाठी. हा रस्ता सरळ जो जातो तो सिव्हिअरला जातो आणि इकडे आपली जिम आहे. हा पॅत्रोचकाच्या स्टोअरपासून आतमध्ये सरळ. एकदा इथे रस्ता क्रॉस केला आता परत एकदा इथे रस्ता क्रॉस करायचा आहे. पॅत्रोचकाच्या मागे अजून एक मगनीत पण आहे. मगनीतमध्ये पण भरपूर सामान तुम्हाला मिळू शकतं. बट फरक एवढाच की मगनीत थोडंसं महाग पडतं आणि मगनीतमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या पॅत्रोचकामध्ये नसतात. असं पण होतं कधी कधी. मेन तर आहे की डाएटमध्ये जे महत्त्वाचं आहे ओट्ससाठी दूध लागतं आणि दूध इथं पॅत्रोचकामध्ये थोडंसं स्वस्त मिळतं. रिजनेबल रेट आहे 50, 60, 70. आणि इकडे थोडंसं महाग मिळतं 100, 90, 100पर्यंत. दिस इज मगनीत. स्कूल आहे मित्रांनो. स्कूलचं पार्क एरिया. स्कूल आहे की नर्सरी आहे प्रायमरीच्या मुलांसाठीची. आय डोंट नो बट या समथिंग लाईक दॅट.
हे मात्र कॉलेज आहे. ऑन दी वे टू जिम. कॉलेज पण आहे एक. म्हणजे कॉलेजचे नंबरिंग केलेलं असतं, जसं की कॉलेज नंबर किंवा शकोला म्हणजे स्कूल. रशियनमध्ये त्याला शकोला बोलतात आणि त्यालाही नंबर दिलेला असतो. शकोला नंबर 1, 2, 3 म्हणजे 1, 2, 3 असं. प्रायमरी स्कूल फॉर किड्स. आणि हा एक छोटासा रस्ता आहे. ॲक्च्युली हा शॉर्टकट आहे. तिथून आलो आहे, तिथून सरळ गेला तरी पण जिमला रस्ता जातो. आणि हा आहे शॉर्टकट जे की सोसायटी म्हणा किंवा अपार्टमेंटच्या बॅकयार्डमधून जातो. जस्ट फ्यू स्टेप्स पण पोहोचतो आहे काहीच. हे बस स्टँड आहे बाय द वे. आणि इथे अजून एक चर्च आहे पलीकडे, तुम्ही दिसणार नाही बट या. आणि इथे आपली जिम आहे, ॲक्टिव्ह जिम. पोहोचलो मी जिमला, मिळतो तुम्हाला थोड्या वेळाने. मित्रांनो, डन विथ द जिम. आता मला जायचं आहे एका अप्तेकामध्ये म्हणजे मेडिकलमध्ये मित्रासाठी एक टॅबलेट घ्यायची आहे. सो काहीतरी टॅबलेटचं नाव सांगितलं होतं, त्यांनी चॅटमध्ये टाकलं आहे. मला वाटतं जाऊनच चेक करावं लागणार आहे मला. इव्हिनिंग झाली आता. किती मी आलो होतो 2-2:30 वाजता. आता वाजलेत 5:40. 3 तास जिम खूप होते. इनफ आहे, मोर दॅन इनफ. 3 तास जिम इज इनफ. इथे आहे अप्तेका मेडिकल. टॅबलेट घेतली मित्रांनो, सिफिक्झिम. 7 टॅबलेटची फक्त बॉक्स आहे आणि किंमत आहे 812 रुपये. ग्रेट गाइस, मैं दिखाने वाला हूँ आपको यहाँ की एक ऐसी जगह जहाँ पे यहाँ का बच्चा लेने आता है. यहाँ का क्या, इंडिया का भी बच्चा लेने आता है. अबे सालो, कुछ भी मत सोचना, दारू की बात कर रहा हूँ यार. क्या यार तुम लोग भी. दिस इज द प्लेस, KB क्रासन अँड पेलोय. मला कधी कधी ना औरंगाबादमध्ये असल्यानंतर ना पुण्यामध्ये असल्यासारखी फिलिंग येते. पुण्यामध्ये पण सेम वातावरण असंच असतं सोसायटीजमध्ये स्पेशली. आणि त्यातली त्यात मी राहिलेलो आहे पिंपरी चिंचवड एरियामध्ये. सो तिथला एरिया आणि इथला एरिया मला फार असा फॅमिलियर वाटतो, एकदम सिमिलर पण वाटतो, छान वाटतं. मग इकडे एक अपार्टमेंट आहे, सोसायटी आहे. इकडे एक आहे, इकडे छोटंसं पार्क आहे मुलांसाठी. थोडं सामान खरीदना है and I just want to show you some prices over here. मैं बस आपको दिखाना चाहता हूँ कि यहाँ पे प्राइजेस कैसे एक बार देख लो बस. ये है प्याज का. प्याज का भाव देखो बस, 72.99 रूबल्स पर केजी, मतलब 73 रूबल पर केजी का प्याज है सिर्फ. और यहाँ पे अलग प्राइस है. ग्रेट. एक और मज़ेदार चीज़ दिखाता हूँ. ये है देखो अंगूर, और प्राइस देखो 385. डैम, 150. ये पता है अभी तो ये 150 के दिखा रहा है, 154 रूबल्स. एक टाइम था जब ये 250-300 रूबल का मिलता था टोमेटो. इतने दिन ख़राब थे कि टोमेटो भी नहीं खरीद सकते थे हम, इतने बुरे दिन. 1 मिनट, बास्केट भूल गया मैं. महत्त्वाचं म्हणजे मला विकत घ्यायचं आहे राईस, योगर्ट फॉर सम प्रोटीन आणि दूध. इतके व्हरायटीचे राईस आहेत विथ प्राइसेस. सगळ्यात स्वस्त राईस, सगळ्यात खराब राईस. डोंट एव्हर बाय इट. हा तरी पण ठीक आहे, एवढा नॉट बॅड. निघालो आता सामान घेऊन. सामान घेतलंय किती, 800 समथिंग रुपयाचं सामान झालं. एक नुकसान असं झालं,
इथे दोन बँक आहेत, टिंक ऑफ बँक आणि स्बेअर बँक. स्बेअर बँकचं असं आहे की मंथली कमिशन काढतात. असं करता करता माझं बँकचं कार्ड गेलं होतं मायनसमध्ये, म्हणजे त्यातले पैसे जे होते ते मायनसमध्ये गेले होते. आणि मला मित्राकडून जे पैसे येणार होते ते शाण्यानी टाकले स्बेअरच्या बँकमध्ये, स्बेअरच्या कार्डमध्ये. मला येणार होते त्याच्याकडून 900 झाले, -200 आले, 700 रुपये. 200 रुपयाचा लॉस झाला आहे माझा. फालतूगिरी, असा वाईट वाटतं ना भाऊ. सपोर्टमध्ये त्यांच्या काहीतरी सिस्टम आहे बहुतेक, हेल्प सेंटरमध्ये त्यांच्या मेसेज करून जर आलं तर पैसे रिटर्नही येतील. आणि मंथली जे कमिशन कट करतात ते पण कॅन्सल करायचा काहीतरी विषय करूया. फालतूगिरी यार. पण हे टिंक ऑफच्या बँकला असं बिलकुल नाही आहे. टिंक ऑफच्या बँकमध्ये ना कार्ड कमिशन आहे ना काय, आणि त्यांची सपोर्ट पण खूप चांगली आहे. स्बेअरपेक्षा टिंक ऑफ इज मच 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 बेटर. मी तर कधी पण टिंक ऑफच प्रिफर करणार, स्बेअर कधी नाही. मित्रांनो, हा हॉस्टेलचा फर्स्ट फ्लोअर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची चीज शिवमुद्रा. इकडे आहे बॅक साईडला अरमादा मॉल, आणि हे एंट्रन्स आणि एक्झिट. मित्रांनो, सामान आणलं आहे. आता सामान लावतो सगळं व्यवस्थित. सामान लावायचं आहे, जेवण बनवायचं आहे, फ्रेश व्हायचं आहे, जेवण करायचं. ये देखो दोस्तों, खाने का पूरा सामान रेडी है. राइस और दावल इसलिए रेडी है क्योंकि इसका खिचड़ी बनेगा, मतलब मसाला राइस बनेगा, ओट्स बनेंगे. ये तो ऐसे ही खाना है. ये कूट के रखा है मैंने, ये पीनट्स कूट के रखे हैं. और शिमला और आलू की सब्ज़ी बना रहा हूँ मैं, और चॉपिंग सारी करके रखी है, जिसमें से मैं आधा प्याज आधा टोमेटो इसमें जाएगा, आधा प्याज आधा टोमेटो खिचड़ी में जाएगा. लेकिन सबसे इम्पोर्टेंट अभी सीन ऐसा है कि किचन में जगह बिल्कुल नहीं है, 0% जगह है किचन में. तो मेरे को थोड़ी देर तो रुकना पड़ेगा. एटलीस्ट मुझे लग रहा है कि आधा पौना घंटा मुझे रुकना पड़ सकता है, क्योंकि मैं अभी किचन में जाके आया तो बिल्कुल भी जगह नहीं है. और इतना सारा खाना इसलिए बन रहा है, देखो यहाँ पे तुम लोग को दिख रहा है कि सारा सामान रखा है. इतना सारा खाना इसलिए बन रहा है क्योंकि मेरे को याद नहीं था कि मैंने कैफिर ला के रखा है. ये कैफिर है, ये देखो, ये कैफिर मैंने ला के रखा था खिचड़ी बनाने के लिए. और अभी मैं लेके आया हूँ लावाश, इसको बोलते लावाश, ठीक है. ये होता है मैदे का, रोटी जैसा होता है, तो सब्जी के साथ खाने के लिए यूज़ कर सकते, इसलिए मैंने वो लाया था. लेकिन अभी मेरे को याद आया कि कैफिर भी ख़त्म करना बाकी है. तो कैफिर ख़त्म करने के लिए पहले खिचड़ी बनेगी, फिर सब्ज़ी बनेगी इसके लिए, लावाश के लिए. और फिर ऐसा है कि देखूँगा मैं, अभी खिचड़ी तो रात को खा लूँगा, और फिर जो लावाश है अगर देर रात को भूख लगी वापस से तो सब्ज़ी भी खा लूँगा मैं. और फ़िलहाल तो ना मुझे रूम की दशा देख के बहुत घिन आ रही है, तो मुझे लग रहा है कि आज बाहर जाने के लिए मुझे टाइम बिल्कुल नहीं मिलने वाला. हो सकता है कि जाऊँ, हो सकता है कि ना भी जाऊँ, क्योंकि अभी 8 बज के कितना गया है, 8:19 हो चुके हैं ऑलरेडी. और रूम की दशा बहुत ही ख़राब है. ये दिखाता हूँ आपको, ये देखो यहाँ पे भी कचरा पड़ा है, पाउडर गिरी रखी है, पता नहीं क्यों, कपड़े वाली. पूरी रूम साफ़ करनी है, इधर भी झाड़ू लगाना है. तो रूम की हालत फ़िलहाल बहुत ख़राब है, रूम की हालत ख़राब है. तो वो भी करना है, खाना भी बनाना है, रेडी भी होना है. रेडी मतलब फ्रेश भी होना है, जिम से आने के बाद नहाया नहीं क्योंकि खाना बनाना पड़ता है. तो ऐसा सारा सीन है. अभी देखता हूँ, शायद ही बाहर जाऊँगा मैं, मोस्ट प्रोबेबली तो नहीं जाऊँगा. और ये देखो, अभी शाम हो चुकी है, बाहर एकदम मस्त वेदर है. अभी हुआ है 8:19, और ये टाइम 8:19 का टाइम है ओरेनबर्ग में. देखो वो जो चर्च दिख रहा है वो वाला, वहीं पे उसी के पास मेरी जिम है जहाँ पे मैं आज गया था. वो तो दिखा नहीं पाया आपको, लेकिन मैं फिर कभी दिखा दूँगा. अभी तो फ़िलहाल यही सिचुएशन है. तो लेट्स सी क्या होता है, मिलते हैं थोड़ी देर में. मैं देखता हूँ खाना बनाने के लिए जगह है कि वापस जाके देखना पड़ेगा. चलो, जस्ट आता जेवण बनवलं, आंघोळ केली, फ्रेश झालो मस्तपैकी.
निवांत बसलो होतो. बघा तुम्हाला दाखवतो. मी भाजी बनवली, राईस बनवला, सगळंच बनवलं आहे. सी, दिस इज द सब्जी, यू कॅन सी हिअर. आणि खाली राईस पण ठेवला आहे, राईस पण बनवला आहे. थोडासा थकवा आहे, बट आंघोळ केल्यानंतर फ्रेश वाटते आता. काहीच अडचण नाही, एकदम चिल. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, रूममध्ये कोणी नाही आहे, मी एकटाच आहे. सो मोर फन, एकदम चिल, कुणाचं टेन्शन नाही, कटकट नाही, काय नाही, एकदम मस्तपैकी मजा करायची. आता मी खेळणार आहे थोडा वेळ गेम. माझ्याकडे हे आहे कॉल ऑफ ड्युटी वॉर झोन मोबाईलवाली गेम आहे. ऑब्व्हियसली पी सी आम्हाला इथे ठेवता येत नाही, सो पी सी नाही आहे माझ्याकडे. बट कॉल ऑफ ड्युटी वॉर झोनची गेम आहे जी मी रेग्युलर बेसिसवरती खेळतो. सो या, आय गेस दिस इज द टाईम. आजचा व्लॉग इथेच आपण संपूया. फार काय नाही आता, काय फार तर काय करेल, थोड्या वेळाने जेवण करायला वाटलंच तर. आज तर एक तर जेवण खूप बनलं आहे, सो आत्ताचंही जेवण होऊन जाईल माझं, सकाळचं पण जेवण होऊन जाईल माझं. आणि म्हणजे मला जिमच्या आधी पण काहीतरी खाता येईल. बाकी तर काय करणार नाही, मी रेस्ट करणार आहे फुल ऑन. व्लॉग एडिट करायचा आहे, हाचवाला जो व्लॉग तुम्ही पाहता ना आता, म्हणजे ऑलरेडी एडिट झालेला असेल तोपर्यंत तुम्ही पाहेपर्यंत, आणि तुम्ही व्लॉग पाहता. जर तुम्हाला व्लॉग आवडला, जर तुम्हाला आवडलं की जसं मी ज्या पद्धतीने तुम्हाला गोष्टी दाखवतो आहे, शेअर करतो आहे, तुमच्याशी बोलतो आहे, जर तुम्हाला आवडलं तर नक्की शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हवं असेल, वाटत असेल तरच, कंपल्सरी नाही बिलकुल. ओके, सो रजा घेतो तुमची मी. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.